नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांना श्रीराम समर्थ. मैत्रिणींनो, मी शुभंगी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर माझी फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे की आपला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजपासून मी माझ्या ब्लॉगिंगच्या चॅनलला स्टार्ट करत आहे. आणि हा जो ब्लॉगिंगचा चॅनल आहे ना, तो फक्त माझी एक आवड म्हणून किंवा माझ्या लेकरांचं भविष्य हे सिक्युअर करण्यासाठी म्हणूनच मी स्टार्ट करत आहे. आणि माझी आवड देखील मला जोपासायची आहे. त्यासोबतच मला माझं स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचे. त्यासाठी आपण आपल्या या ब्लॉगिंगच्या चॅनलला सुरुवात करत आहे. खरं तर हा जो ब्लॉगिंगचा चॅनल आहे ना, तो मला खूप आधीपासूनच सुरू करायचा होता, परंतु सतत काही ना काही अडचणी या येतच होत्या. काही माझ्या पर्सनल अडचणी होत्या, तर काही वेगवेगळ्या अडचणी देखील होत्या. पण त्याच्यामध्ये एक मेन अडचण ही होती की मला कॅमेरा फेस करण्याची खूप जास्त भीती वाटायची. आणि मला असं देखील वाटायचं की समजा आपण जर असे व्हिडिओज वगैरे बनवले तर समोरच्या आपल्याबद्दल काय विचार करतील. पण लोक ना फक्त बोलायला असतात, आपलं घर चालवायला कुणीही येत नाही, किंवा आपलं स्वतःचं जर अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं असेल ना, तर ह्या सगळ्या अडचणी आपल्याला फेस कराव्याच लागतात. आता हे मला कळून चुकलेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला आता विचार कोणाचा करायचा नाही आणि आपण आपलं ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट करायचं. तर आणखी एक महत्त्वाची अडचण अशी होती की मला जुळी मुलं झालेली आहेत. आणि जेव्हापासून त्यांचा जन्म झालाय ना, तेव्हापासून माझं सगळं विश्व आहे हे त्यांच्याभोवतीच फिरत होतं. कारण माझी जी सकाळची सुरुवात आहे ती त्यांच्यापासूनच व्हायची आणि माझी रात्र देखील त्यांच्यावरच संपायची. त्यामुळे ना मला अजिबात वेळ भेटत नव्हता. परंतु आता माझी दोन्ही बाळं 2 वर्षाची झाली आहेत कंप्लीट, आणि त्यांच्यामधून आता मला थोडाफार तरी वेळ भेटतो, कारण ती आता खेळकर झाली, त्यामुळे खेळाच्या वगैरे नादी लागतात. आणि त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ बनवू शकते. जर थोडं काहीतरी मिळवायचं असेल तर आपल्याला थोडं कॉम्प्रोमाइज तर करावंच लागणार. त्यामुळे म्हटलं चला आता आपल्याला वेळ भेटतोय तर आपण आपल्या भविष्याचा नाही पण आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार नक्कीच करायला हवा. आणि म्हणूनच आपण या ब्लॉगिंगच्या चॅनलची सुरुवात करत आहे. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला माझं जे डेलीचं रुटीन आहे ते पाहायला मिळेल. त्यासोबतच ट्विन्स बेबीसोबत मी सगळं काही घरचं काम वगैरे कसं मॅनेज करते ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मी माझ्या बाळांना खायला वगैरे काय देते, त्यांच्या खाण्याच्या सवयी, सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबतच आपले ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स वगैरे येतील ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. ट्रॅव्हलमध्ये मी दोन्ही लेकरांना कसं मॅनेज करते हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सोबतच आणखी काही टिप्स वगैरे पाहायला मिळतील, ज्या की तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये देखील युजफुल ठरतील आणि तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. त्यामुळं जर तुम्हाला हे सगळं काही पाहायचं असेल तर मला असं वाटतं की त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची आणि सपोर्टची खूप जास्त गरज आहे. कारण जर तुमच्या सगळ्यांचा जर सपोर्ट असेल ना, तर मी नक्कीच माझं ब्लॉगिंगचं चॅनल यशस्वीरित्या पुढे नेऊ शकते असं मला वाटतं. आणि तुमचा जर आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला तर आपण हे नक्कीच पॉसिबल करून देखील दाखवू. आणि तुमच्यासोबत मी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जसा इतर युट्यूबर्सना वगैरे सपोर्ट करता तसाच आपल्या ताईला देखील सपोर्ट करा. एक मराठी मुलगी जर तिच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही सर्वांनी तिला सपोर्ट करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला अशी आशा आहे की तुम्ही सगळेजण मला नक्की सपोर्ट कराल, नक्की तुमचं प्रेम द्याल आणि पुढे जाण्यासाठी देखील हेल्प कराल अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते. आणि हा जो आपला आहे ना, तो पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिला ब्लॉग असल्यामुळं आणि मी पहिल्यांदाच कॅमेरा फेस करत असल्यामुळं माझ्याकडून बोलण्यामध्ये काही चुका होऊ शकतात, हे मला माहीतच आहे. आणि जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील बोलण्यामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मनानं मला माफ देखील करा. आणि काय चुका झालेत हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सोबतच तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखी काय काय पाहायला आवडेल ते देखील मला सजेस्ट करा. मी त्याप्रमाणे व्हिडिओ देखील आणण्याचा प्रयत्न करेन. आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळं मला म्हणजे काय बोलावं हे देखील समजत नाहीये. पण मी तरीही खूप छान प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करते. जर काही चुकलं असेल तर खरंच माफ करा, मनापासून सॉरी. आणि तुम्ही कमेंटमध्ये जर माझ्या चुका सांगितल्या तर मी त्या चुका नक्की रिकवर करण्याचा प्रयत्न करेल आणि नेक्स्ट व्हिडिओ याच्यापेक्षा आणखी जास्त बेटर होईल याचा मी प्रयत्न करेल. चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला खूप सारा सपोर्ट करा. आणि आपला हा जो पहिला ब्लॉग आहे तो खूप जास्त लांब न करता आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.